तेव्हा जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा ना आमच्या घरात फार पैसे नव्हते. तर ना पैसे नसल्यामुळे जे काही अडचणी यायच्या, सो मी फक्त एवढंच बघितलंय की आज आमच्याकडे दुधासाठी पैसे नाही आहेत, आज आमच्याकडे काही कपडे घ्यायला पैसे नाही आहेत, आज आमच्याकडे दिवाळीसाठी पैसे नाही आहेत. सो मला असं झालेलं की मला काम करून पैसे कमवायचे. सो ना मी सुरुवातीला जे काम मिळेल ते केलंय. मी अँकरिंग केलंय, मी डान्स केलाय, मी गाणी केली आहेत, मी चित्रपट केले आहेत, मी हिंदीमध्ये काम केलंय, मी टेलिव्हिजनमध्ये काम केलंय. म्हणजे तू म्हणशील त्या ठिकाणी मी काम केलंय. म्हणजे मला आठवतं की मी आजही एका मोठ्या चॅनलवरती मी कुठल्या तरी एक अँकरिंग शो करत होते. तर तेव्हा ना मी 30 टेक घ्यायचे आणि लोक मला तिकडे व्हर्नॅक्युलर म्हणायचे, काय कशी आहे हिला शब्दाचं प्रोनाउन्सिएशन नीट येत नाहीये आणि असं नाही तसं नाही, उभं राहायची पद्धत नाहीये, कळत नाहीये तिला काहीतरी. म्हणजे ना कोणीतरी हेअर केले, कोणीतरी कॉस्ट्युम दिला, तेव्हा कुठे अक्कल असायची, कशावर काय चांगलं दिसतंय, कसा मेकअप होतोय. कोणीतरी लाल लिपस्टिक दिली तर ती लाल लिपस्टिक लावायची, खूप हेवी आईज केले तर ते ओके. माझं असं व्हायचं ओके सगळं ओके आहे, मला कुठे काय माहिती होतं. आणि त्या गोष्टींमधनं निघून मग मी 2006 साली माझा पहिला मराठी चित्रपट केला. मग तिकडून मग इट वॉज नो टर्निंग बॅक असं मला वाटतं. बट खूप स्ट्रगल असं नाही, पण खूप शिकवलंय या फील्डने.